बघूयात आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुलेला सीआयडी कोठडी केज न्यायालयाने सुनावलेली 14 फेब्रुवारीपर्यंत ही कोठडी सुनावण्यात आली आहे। सुदर्शन घुलेची रवानगी आता सीआयडी कोठडीत होणार आहे। आवादा कंपनी खंडणी प्रकरणी सुदर्शन घुलेला सीआयडी कोठडी देण्यात आली आहे। 14 फेब्रुवारीपर्यंत ही कोठडी देण्यात आल्याचं कळतंय आणि आता सुदर्शन घुलेची पुढली रवानगी जी आहे ती आता सीआयडी कोठडीत होणार आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेची आता सीआयडी कोठडीत रवानगी केली जाते। त्याला 14 फेब्रुवारीपर्यंत सीआयडी कोठडी केज न्यायालयाने सुनावली आहे। मकोका लावण्यात आलेला आणि या सगळ्या याच्यात खरं तर सुदर्शन घुलेला जामीन मिळणं नियमानुसार कठीण आहे। तो जामीन त्याला मिळू शकत नाही, पण आता दोन तपास यंत्रणा या बाबतीत तपास करताना आपण बघतोय आणि या सीआयडीच्या कोठडीमध्ये आता सुदर्शन घुलेची रवानगी करण्यात येते। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर आहेत। सुरेश, केज न्यायालयानं 14 फेब्रुवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावली। सुदर्शन घुलेला काय म्हटलंय न्यायालयानं? सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती, त्यामुळे तो जेलमध्ये होता। मात्र आज सीआयडीनं त्याला केज न्यायालयासमोर हजर केलं आणि खंडणी प्रकरण जे आवादा कंपनीला 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे 3 आरोपी आहेत। त्यापैकी सुदर्शन घुले याची खंडणी प्रकरणामध्ये अटक केलेली नव्हती आणि त्याच्याकडून चौकशी देखील करायची आहे। खंडणी नेमकी कशी मागितली होती, कशा पद्धतीने मागितली होती, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचा आहे। पण 5 दिवसाची पोलीस कोठडी सीआयडीनं मागितली होती। मात्र सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी मागितलेल्या कोठडीवरती युक्तिवाद झाला आणि त्यानंतर 3 दिवसाची सीआयडी कोठडी ही सुदर्शन घुलेला मिळालेली आहे। त्यामुळे आता नेमकं एकंदरीत या खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा किती सहभाग आहे, त्यांच्या सांगण्यावरूनच हा सगळा प्रकार घडला होता का, या सगळ्या गोष्टी आता सीआयडीच्या तपासातून समोर येणार आहेत। मात्र सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील देखील आरोपी आहे, अॅट्रॉसिटी मारहाण प्रकरणातील देखील आरोपी आहे आणि खंडणी प्रकरणात देखील आरोपी आहे। त्यामुळे सुदर्शन घुलेला मोक्काची कारवाई करत असताना त्याला मास्टर माइंड देखील त्या ठिकाणी सीआयडीनं दाखवलेलं होतं। त्यामुळे एकंदरीत सुदर्शन घुले याची आता जी सीआयडी कोठडी असणार या 3 दिवसामध्ये नेमकी सीआयडी कोणत्या कोणत्या गोष्टीचा तपास करते आणि खुनाचं जे प्रकरण घडलं होतं ते खंडणीच्या नंतर घडलेलं होतं। त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाची जी उकल आहे ती या आजची 3 दिवसाची सीआयडी कोठडी दिली यातून समोर येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विशाल, धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल। तर सुदर्शन घुलेला 14 फेब्रुवारीपर्यंत केज न्यायालयानं सीआयडी कोठडी सुनावली आहे। यापुढे त्याची रवानगी आता सीआयडी कोठडीत केली जाईल।